जनमताचा विश्वास, आपली बातमी सत्यतेची. आपण पाहतात न्यूज टाइम्स महाराष्ट्र. खरं तर 24 तारखेला नाईक मराठा विभाग निजामपूर याचा एक सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला गेला होता. माननीय आमदार भरतशेठ गोगावले यांनी जे काही आर्थिक मदत नाईक मराठा समाजाच्या भवनाकरता केली होती आणि त्याकरता त्यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम हा समाजाच्या माध्यमातून घेण्यात आला होता. परंतु त्या समाजाच्या कार्यक्रमाला आमच्या कार्यकारिणीमध्ये ज्या पद्धतीने ठरवलेलं होतं त्याच्या उलट जाऊन त्या कार्यक्रमामध्ये बऱ्याचशा गोष्टी घडलेल्या आम्हाला आढळल्या. मी स्वतः जनार्दन शांताराम सिलेमकर, नायक मराठाचा जनरल सेक्रेटरी, आणि मी स्वतः त्या मीटिंगला हजर राहू शकलो नाही कारण त्यांनी आमदारांची 24 तारीख घेतली आणि त्याच वेळेला माझ्या अलिबाग येथे एक महत्त्वपूर्ण तारीख होती. तिथे काही डॉक्युमेंटरी सिग्नेचर माझ्या स्वतःच्या पाहिजे होत्या, त्यामुळे मी या मीटिंगला हजर राहू शकलो नाही. परंतु काल संध्याकाळी आल्यानंतर काही व्हिडिओ मी पाहिले आणि ते व्हिडिओ पाहिल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की खरं तर जाणून बुजून एक राजकीय कार्यक्रम त्या ठिकाणी घेण्यात आला होता आणि त्या ठिकाणी अशी वक्तव्य केली गेली की राजकीय स्वरूपामध्ये त्या पूर्ण कार्यक्रमाचं स्वरूप करून समाजाची दिशाभूल करण्याचं काम त्या ठिकाणी त्या माध्यमातून करण्याचा प्रयास आणि प्रयत्न केला आणि म्हणून हे कुठेतरी चुकीचं होतंय असं माझ्या निदर्शनास आल्यामुळे मी आज ही व्हिडिओ बाईट देत आहे आणि तो संदेश संपूर्ण समाजापर्यंत देण्याकरता, या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचण्याकरता मी या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचतोय. खरं तर त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी टीका टिप्पणी केली गेली की हे असं आहे किंवा ते बाबू साबू या शब्दाचा खऱ्या अर्थानं उल्लेख त्या ठिकाणी केला. ज्यावेळेला समाजाची इमारत निर्माण केली गेली त्यावेळेला खरं तर भाऊशेठ खानविलकर या व्यक्तीने स्वतः 1 लाख रुपयाची देणगी आणि उर्वरित 4 ते 4 लाख रुपये त्यांनी स्वतः वापरण्याकरता दिले होते. आणि आम्हाला दुःख या गोष्टीचं झालं की आम्ही केवळ सत्काराचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला होता. तिथे केवळ इमारतीविषयी त्यांनी बोलावं आणि इमारतीविषयी समाजाविषयी त्यांनी बोलायला पाहिजे होतं. समाजाविषयी न बोलता शैक्षणिक किंवा समाजाकरता आपण मदत करत आहात या विषयावर न बोलता त्याने खऱ्या अर्थाने राजकीय भाषेची सुरुवात केली आणि हा कुठेतरी आमच्या समाजाच्या स्टेजचा किंवा समाजाच्या त्या कार्यक्रमाचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. आणि अशा प्रकारे ज्याने आम्हाला मदत केलेली आहे त्यांचं नाव त्या ठिकाणी त्यांनी घेतलं. बाबू साबू यांना मी शिकवतो. खरं तर हे राजकीय व्यासपीठ नसताना आम्ही जिथे स्वतः कार्यक्रमाचे आयोजक आम्ही मराठा समाज होतो आणि त्या ठिकाणी त्यांनी अशा प्रकारची टीका करणं आणि ही टीका खऱ्या अर्थाने अशोभनीय आहे. कारण ज्याने समाजाला मदत केलेली आहे तिथे त्यांनी चुकीची टीका केल्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांनी या वक्तव्याची माननीय आमदार साहेबांनी थेट माफी मागावी असं मी जनरल सेक्रेटरी म्हणून माझं स्वतःचं मत आहे. आणि अनेक त्यांनी गोष्टी केल्या. खऱ्या अर्थाने समाजावर उपकार करण्या इतकं मोठं नेतृत्व कुठंच नसतं. समाजाने केलेले उपकार फेडणं हे खऱ्या अर्थाने सगळ्याचं काम होतं. पण आमच्यामधलेच काही लोकांनी खऱ्या अर्थाने राजकीय कार्यक्रम घडून आणला. आम्ही त्यांना सांगितलं वेळोवेळी, पण आम्ही केवळ विरोध करतोय किंवा समाजाच्या वास्तूमध्ये अडथळा निर्माण करतोय अशा प्रकारचे थिएटर आमच्यावरती केले. त्या स्टेजवरती काही मान्यवरांनी सांगितले की 3-4 लोक चाले चपेले आहेत, हे काय करणार आहेत. खऱ्या अर्थानं समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आहे. मी जनरल सेक्रेटरी म्हणून अनेक गावातून मला फोन आले. मी सगळ्यांना संयम राखण्यासाठी केलं की आपण समाज जो आहे आमच्या समाजाचा खऱ्या अर्थाने नियम आहेत त्या नियमाप्रमाणे समाज कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देत नाही. आणि म्हणून ज्या व्यक्तीने आम्हाला मदत केली त्याचा केवळ सत्कार एवढंच एक छोटंसं कार्यक्रम होता, पण त्याला राजकीय स्वरूप देऊन खऱ्या अर्थाने समाजाची दिशाभूल केलेली आहे. आज देखील समाज कोणत्याही गोष्टीमध्ये कुणाच्याही पाठीवर जाण्याचा शब्द देत नाही, कारण त्याच्या घटना आहेत, त्याला नियम आहेत आणि नियमाला बाधील आहे. त्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य करून खऱ्या अर्थाने आज मी या चॅनेलच्या द्वारे संपूर्ण समाजाला सांगू इच्छितो की असं कुठल्या प्रकारचा समाजाने पाठिंबा दिलेला नाही. ज्याने मदत केलेली आहे त्याचा विचार करण्याचं स्वातंत्र्य हे समाजाला आहे. समाज कोणाचा बांधलेला नाही. जर अशा प्रकारचं जर काही कार्यकर्त्यांनी प्रयासाने प्रयत्न केले त्याचे आज खऱ्या अर्थाने परिणाम झाले. एवढी मोठी इमारत या ठिकाणी उभी केली, त्या इमारतीमध्ये संपूर्ण समाज एकत्र बसणं हे सगळ्यात गरजेचं आहे. पण आज या घटनेमुळे खऱ्या अर्थामुळे समाजामध्ये दुरावा निर्माण झालाय, समाजामध्ये वाद निर्माण केलेला आहे. आणि अशा प्रकारचा समाजामध्ये वाद निर्माण करणं ही राजकीय लोकांची भूमिका असते. आम्ही कोणत्याही पक्षाच्या पाठिंबामध्ये जात नाही. माननीय तटकरे साहेबांनी देखील निधी दिलेत, अनेक पक्षाच्या लोकांनी या ठिकाणी निधी दिलेत, पण आम्ही कोणाचे बांधील
नाही होत. आमच्याच समाजाच्या लोकांनी आपल्याला कधी आमदार केलेलं आहे, कधी आपल्याला खासदार केलेले आहे. ते ऋण फेडण्याची संधी समाजाच्या इमारतीच्या माध्यमातून तुम्हाला प्राप्त झालेले आहे, विकत घेण्याची नाही आहे. आम्ही इतके पैसे देतो, तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या. इतका खुला समाज नाही आणि इतकी समाज कमकुवत नाही. समाज राहिलेली इमारत उद्या बांधू शकतो. आपल्याला वाटत असेल अशा प्रकारच्या बंधनामध्ये ठेवायचं असेल तर आपण आपल्या पैसे परत घ्यावे. समाज स्वाभिमानी आहे आणि समाज त्या सगळ्या गोष्टीचा विचार करेल. एवढं मी या ठिकाणी बोलू इच्छितो आणि माझे बोलणं संपतो. आणि या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो. त्यांनी ज्या राजकीय व्यासपीठ म्हणून समाजाचा वापर केलाय, हे मी समाजाच्या जनरल सेक्रेटरी म्हणून याचा जाहीर निषेध करतो.